मित्र हो, काही दिवसापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यक्रम पार पडलेला होता. या कार्यक्रमामध्ये पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आलेला होता. या सत्कार समारंभाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर मंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये लावलेल्या पोस्टरवरून म्हणजे बॅनरवरून, व्यासपीठाच्या पाठीमागे जे लावतात त्याच्यावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुद्धा पाहायला मिळाला होता. कार्यक्रमासाठी लावलेल्या या पोस्टरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे सुद्धा फोटो लावले आले होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचंच नव्हे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो सुद्धा लावण्यात आलेला नव्हता. अर्थातच यावरून उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच मान्य नाही. रायगड जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला. ही गोष्ट मनाला पटणारी अजिबात नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याकडून सुद्धा याबाबत संताप व्यक्त करण्यात आलेला होता. तटकरे फॅमिलीकडून यावेळेला काही मनाला न पटणारे, हास्यास्पद अशा प्रकारचे काही खुलासेही केले गेले आणि तरीही त्यानंतर याचीच पुनरावृत्ती प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात सुद्धा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमातील असाच एक फोटो समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या कार्यक्रमावेळी लावलेल्या पोस्टरवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मात्र मोठा फोटो लावला गेला होता आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांचा अगदी एक छोटा फोटो आणि त्यासोबत स्थानिक नेत्याचे फोटो लावले गेले होते. मात्र या पोस्टरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो कुठंही लावण्यात आलेला नव्हता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाकडून सुद्धा टीका करण्यात येऊ लागली आहे. ज्याच्यासाठी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली ते नेते अजितदादांना विस्मरणात ढकलत आहेत. रायगड आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमातील फ्लेक्सवरून अजितदादांचा फोटो गायब करणं हे खेदजनक असल्याची टीका सुद्धा या सुनील माने यांनी केली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप तर आधीपासूनच होत आहे. आणि असं सगळं असताना सुद्धा लागोपाठ या दोन घटना घडलेल्या आहेत. अजितदादांच्या पक्षातून अजितदादांचंच नाव पुसून टाकण्याचा हा एक डाव, हा एक कारस्थान, एक सगळं काही असं डावपेच असल्याचं देखील चर्चा आता रंगू लागल्या आहेत आणि त्या सगळ्याचे हे पुरावे मानले जाऊ लागले आहेत. पण एवढं सगळं अगदी उघडपणे घडत असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार या गप्प का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.